विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माया हो माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. कोणता मंत्र दिला. रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. कशाला मंत्रात. मंत्र मरणात राहते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं ईश्वर बाबा मंत्रानं, त्याच्यानंतरचं तंत्रानं, त्याच्यानंतरचं यंत्रानं आणि सध्याचं षडयंत्रानं. विठाला विठाला श्री गुरु स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं. पडिला विसर स्वप्ना माझे पडिला विसर. मागती बोला. तुप पावशर पाठ आहे ना तुमच्या. जे पाठ आहे ते बोला. भोजना मागती तुप पावशर पडिला विसर. स्वप्ना माझी. माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय मागितलं. तूप मागितलं. आणि किती मागितलं माय. पावशेर. थोडं झालं का यार जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीने बोलत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणे वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहे म्हणे. तुम्ही दुकानात गेले तर भांड्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. है का नाही. तुपाचा चमचा वेगळा, भाजीचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. बरोबर आहे ना. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबर पडावा आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल बघा. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे बाळा. आईस्क्रीम खाल्लात ना. कशाने खाता. तुम्ही रात्रीच हाणली ना आईस्क्रीम. ती बाई आजी सांगत होते एकमेकाच्या अंगावर पडत होती म्हणे. आईस्क्रीम हाणली ना रात्री. बरं आईस्क्रीम कशाने खाता. चमच्याने खाता. बरं आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता. फेकून देता. लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे काम झाल्यावर चमच्याची अवस्था अशीच होत असते. बरोबर आहे ना. लय चपर चपर करून फायदा नाही. लक्षात ठेवा. चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेन मी तुम्हाला. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. हा चमच्याचा दुर्गुण आहे. ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. म्हणून हे बाहेर पडलेले सगळे म्हणायचे तुमच्या चमच्यांना आवरा साहेब आम्ही पुन्हा माघारी यायला तयार आहेत. विठाला विठाला. बरोबर आहे का नाही सांगा. हा चमचा हे अवघडच काम आहे महाराज. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो बघा. आता काही वावडं नाही. वेळ असला की घरी गावात जातो आहे का. मी काही गावात मोठाड पण मिरवत नाही बघा. जसे हे प्रतापन विक्रम राहतात का नाही गावात, मी गावात तसाच राहतो. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. त्या दोघाकडे पाहिलं कोण म्हणल हो एका मंत्र्याचे पोर आहेत म्हणून. बोला. एकही माणूस म्हणणार नाही की सांगितल्याशिवाय तर कळणारच नाही ते मंत्र्याचे पोर आहेत. अरे लक्षात ठेवा एवढं हे सोपं नसतं बरं का. एवढं सारं वैभव जीवनात असून सुद्धा तिळ मात्रही गर्व नसणं ही काही सामान्य गोष्ट आहे. आणि नेत्याची पोरं, बऱ्याच नेत्याची पोरं धाब्यावर दिसतात कीर्तनात नाही. बरोबर आहे. भाग्यवान आहात पाळधीकर. बऱ्याच नेत्यांची पोरं पब मध्ये दिसतील, तुम्हाला ड्रग्ज घेताना दिसतील. श्रीमंताची पोरं जास्तीत जास्त आपल्याला तिकडं सापडतील. पण काहीतरी पुण्य असावं गुलाबरावांचं
की प्रतापराव कीर्तनाला 3-3 गाड्या घेऊन हजर राहतात. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला जी आहे ती वस्तुस्थिती आहे. स्तुती करायला मी काही मोकळा नाही. मला काही तारखाची कमी नाही. विठाला विठाला गावात गेल्यानंतर मी गावातल्या सारखाच राहतो. काही मी मोठा महाराज आहे हे ते काही गावाला काही नसतं महाराज त्याचं. बरोबर आहे का नाही? मग पंक्तीला जेवायला गेलो का मग अख्खं गाव जेवाय असायचं बघा. आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान पोरान वाढाय घेतलं ना, तू पाणी वाढ पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराचे वाढायचे आयटम बघा. पत्रवाडी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5वा आयटम पोराकडे वाढाय नाही. पण गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. सगळ्यांचं वाढून झाल्यावर त्याची आठवण येते. त्या शामरावला बोलवा. त्याच्याशिवाय ते तूप वाढायला कुणाला जमत नाही. ती एक वाटी गावाला पुरून उरली पाहिजे तर तो बहादर. बरोबर आहे? मग तो येणार अशा बाया माग करणाऱ्या, हातात तुपाची वाटी धरणाऱ्या, हाताचे 4 बोट असे बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला? 800 रुपये, 800, 1000 रुपये. आम्हाला माहित नाही. आम्ही फुकटचं खातो. हा, फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला 1800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनी मला पावशेर तूप मागितलं. ऐका बरं का. आता उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा ईश्वर बाबा. आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं मागितला किती मागितला? पावशेर. आता पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे बोला? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पावशेरीचा आणि माणसाचा अनेकदा संबंध येतो. हे कळलं का तुम्हाला? पावशेरीचा आणि माणसाचा संबंध अनेकदा येऊ शकतो. पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध? पाव म्हणजे किती किलोचा 1/4 भाग, 1/4. 1 किलोचे समान 4 भाग केले बाळाओ की एका भागाला काय म्हणतात? पावशर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाचे नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या पहिल्याच्या उजळले
जोरदार टाळ्या वाजल्या. वाह वाह, क्या बात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बोला माया हो, उजळले भाग्य. या अभंग थोडा का होना बहुतेकांच्या पाटे. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, एवढं बहुतेकांच्या पाटे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाटे. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. त्यानं एकट्यानं काल 4-4 आईस्क्रीम आणल्या. हा बरोबर आहे ना. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता महाराज. त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. त्याची पोत माया गळ्यात शे म्हणे. बरोबर आहे ना. बरोबर शे का. बरोबर शे ना. हा बठनाही जमस मले थोडं थोडं जमस. हा लक्ष देऊ नका, लक्ष द्या माझ्याकडे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. मी रस्त्याने पाहिलं येताना लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. कार्यालयात सूचना असतात शांतता राखा. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. शाळेत सूचना लिहाव्या लागतात भिंतीवर थुंकू नका. अरे शाळेत या सूचना कधीतरी लक्षात घ्या बरं का. माझं बोलणं फार महत्वाचं आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असा म्हणणं आपलं 100% चुकीचं आहे. कधीतरी स्वतःचं परीक्षण निरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे बरं का. 26 तारखेला आमचं मतदान झालं आणि माझ्या समोर एक वोटिंग मशीन जवळ उभा राहिला. त्याला म्हणलो करा ना मतदान, चला ना पुढे. करायचंय हो म्हणे महाराज, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता. विठाला विठाला माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला ना तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. आणि गरीब असू द्या श्रीमंत असू द्या 1 रुपयाची शॅम्पूची पुडी 1 टाइम लावत नाही. आखी एकदम नाही लावत तो. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या ज्याला ठेवतो अशी भिंतीला उभी करून. आहे की नाही. तो हातावर पडली तर परत पुडीत घालतो तो. हा इतिहास ते एकट्यालाच माहित बाथरूम मधला. बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो. पण 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी लावतो ना अर्धी उद्या ज्याला ठेवतो. काटकसर करतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. हा स्वभाव आहे माणसाचा. बरोबर आहे. मेंटॅलिटी आहे. आता लोक म्हणतात दुष्काळ आहे, महागाई आहे. बरोबर आहे ना. महागाई आहे म्हणतात लोक. आता आहे की नाही. काय महाग आहे भाजीपाला 40, 50, 60, 70, 80, 90, 100 याच्यापेक्षा काय असणार. होय माय हो. 100 पेक्षा जास्त भाजी महाग आहे का एखादी. आपण किती ओरडा सुरुवात करतो. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं. 2024 मध्ये यांना यांची जागा दाखवली पाहिजे असे भाषण चालतात. बरोबर आहे. 50, 60, 70, 80, 90, 100 याच्यापेक्षा शेतकऱ्याची एकही भाजी महाग नाही. एक भाजी 600 रुपये किलो आहे. मला काही परफेक्ट भाव माहित नाही. हवामान खात्याचा अंदाज सूत्राच्या माहितीनुसार. या सूत्राचं सूत्र मला अजून सापडलं नाही बरं का. लक्ष देऊ नका. मला सांगा हाच बरोबर आहे का 600 रुपये का जास्त आहे. हा एवढाच आहे का तुमच्याकडे. हा मग बटा जमस. हा लक्ष द्या. 600 रुपये 650 700 रुपये या भाजीचा भाव आहे. मला सांगा या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी आंदोलन झालं का. या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का. या भाजीचा भाव वाढला म्हणून रास्ता रोको झाला का. या भाजीचा भाव वाढला म्हणून कलेक्टर ऑफिसला तहसीलला निवेदन देण्यात आले का. या भाजीचा भाव वाढला म्हणून मीडियाला कधी बातम्या आल्या का.
अरे मग हे जर 700 परवडत असेल तर शेतकऱ्याचं 100 का परवडत नाही? 100 रुपये कांदे झाले की ओरडायला सुरुवात. हे बघा, ज्याला कांदा परवडत नाही त्यानं खायचा नाही, पण बोंबलायचं नाही. काजू बदाम महाग आहे, आपण खातो का? आपण खात बी नाही आणि ओरडत बी नाही. ज्याला कांदा महाग वाटतो त्यानं खायचा नाही, पण बोंबलायचं नाही. विठाला विठाला. मग हे 700 जर परवडत असेल तर हे 100 का परवडत नाही? मानसिकतेचा दुष्काळ आहे, बाकी कोणता दुष्काळ आहे? जी गोष्ट मला हवी आहे ती महाग असली तरी मला गम नाहीये त्याचा. लक्ष देऊन आहे का बरं का? मला गम काय त्याचा? मला आवडतं तर मी 700 घेऊन खाईल ना महाराज. शेतकऱ्याच्याच बाबतीत अशी मानसिकता का असावी आपली? लक्षात ठेवा, मला विषयांतर करायचं नाही. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. माया हो, उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. तुमचा उजाळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता कशासाठी? सोनं उजळायला, बरोबर आहे ना? त्याला उजळणं म्हणतात ना. तुमच्या इकडे मला माहिती नाही बरं का ईश्वर बाबा, आमच्या गावाकडे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं बघा. तुमच्याकडे पण दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी. त्यांनी नेलं होतं, दिलं नव्हतं, बरोबर आहे? चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात आणि परमार्थात कुणाला भाग्यवान म्हणतात ऐका दादा. संसारात भाग्यवान कुणाला म्हणतात? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. हे बघा, संसारात हेच भाग्य आहे ना. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं, हे भाग्यच आहे योगेश महाराज. पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं, पोरं चांगली होणं, पैसा जवळ असणं, पद जवळ असणं, या सगळ्या गोष्टी भाग्याशिवाय मिळत नाही बरं का. हे भाग्याशिवाय होऊ शकत नाही. राजयोग हा भाग्यातच लागत असतो. काही माणसं मरतात पण ग्रामपंचायतचे सदस्य होत नाहीत. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? मरतात पण ग्रामपंचायतचे सदस्य होत नाहीत. आणि एका पानटपरीवर असणारा माणूस नामदार राहतो, हे भाग्याशिवाय होत नाही. भाग्याशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. भाग्य असावंच लागत असतं. राजयोग हा भाग्याशिवाय नाही. लक्ष द्या. मग हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं, पोरं चांगली होणं, पद असणं, जवळ पैसा असणं, लोकांनी मानणं, हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. परमार्थात जर याला विचार कराल तर महाराज म्हणले निकटवास बरा संतापायी निकटवास बरा तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको, बरोबर आहे? दारा म्हणजे बायको. मग भाग्य म्हणायचे कशाला? तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संताबाई. संताच्या सहवासात राहणं याला म्हणायचं भाग्य. ऐका बरं का माया हो. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. ते जोडे संत
ते हे जोडी संत पाय. ऐकताय सर्व. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडू नाही देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो आपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालत असतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. आहे की डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. माया हो बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, बोला. फेकून देता है ना. चहात माशी पडली तर चहा फेकून देता, तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात आहे का नाही. म्हणजे तिच्या अंगाला, मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे आहे का. तिच्या अंगाला लागून बी तूप पाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, माशीला फेकाय परवडतो. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही, जाग्यावर फिल्टर. हा, हे वातावरणानुसार माणसाचा बदल नाही. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडू नाही देतील. देव सखा जरी विश्वा अवघे कृपा करी, म्हणून म्हणतात देवानं जवळ घ्यावं. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला, हा टाळ्या विचार करून वाजवत जा, खर्चाचा विषय आहे तो. महाराज म्हणले तू देवा आम्हाला भरपूर काही दिले, तुझ्यामुळे आज आम्ही इथे आहे की नाही. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. ही मान्यता आपली नाही आहे, ही मान्यता ज्ञानोबा तुकोबारायांची आहे. अरे त्यांच्यामुळं आज कधीतरी स्वतःला प्रश्न विचारावर, मी कीर्तन केलं नसतं तर काय केलं असतं. मी कीर्तन, बायको मला म्हणे का हो तुम्ही कीर्तनकार नसते तर काय केलं असतं. प्रश्न सिंपल आहे पण फार अर्थभरित आहे. जीवन शून्य करणारा प्रश्न आहे. मी मृदंग वाजवला नसतं तर मी केलं काय असतं. मी गायन केलं नसतं तर मी काय केलं असतं. अरे माझ्या गायनामुळे माझी किंमत आहे, माझ्या वादनामुळे माझी किंमत आहे, आणि माझ्या कीर्तनामुळे माझी किंमत आहे. पण हे ज्ञानोबा तुकोबारायामुळे आहे. काढा बाजूला. उद्या जर मी इथं पॅन्ट शर्ट घालून आलो, बसा आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही म्हणसाल तुझ्या बायकोला जाऊन सांग. हा, कोण बसायला तयार आहे महाराज बोला. ही कृपा ज्ञानोबा तुकोबारायांची आहे, त्यांनी दिले. मग देवानं जवळ घेणं भाग्य आहे. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं. कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है अपना बूझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है, वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो नाचे,
ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार। जीवन के दिन चार कभी चोरी लालच का ना करो जीवन में क्षणाचे जीवन आहे मार पण काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य। देवानं जवळ घेणं याला म्हणायचं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं याला म्हणायचं भाग्य, आणि हे सांगताना नामदाराचं आगमन होणं याला म्हणायचं भाग्य। बरोबर आहे ना? काय टायमिंग म्हणतात त्याला, विठाला विठाला। त्यांच्या अभिष्ट सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव सुरू आहे। हे आपल्या सर्वांचे लाडके असणारे लोकनेते नामदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन मंडपामध्ये होत आहे। जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सर्वांनी, जोरदार टाळ्या वाजून। विठाला 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 एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी वाजवा। मी म्हणत होतो देवांजवळ घेणं भाग्य, देवांजवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, संताचं दर्शन होणं भाग्य, मंत्र्यानं कीर्तन ऐकणं हे बी भाग्यच आहे। बरोबर आहे ना? हे भाग्यच आहे ना? बरोबर आहे का? मग देवानं जवळ घेणं भाग्य आहे म्हणून उजळले भाग्य आता। आता कधी? 10 वाजून 10 मिनिटांना। आता कधी? आता हा शब्द वर्तमान अजित दादाचा टाइम झाला भाऊ, लक्ष द्या माझ्याकडे। आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो, बोलत चला। आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ यज्ञ तोषावे तोषोन मज द्यावे पसाय दान हे। बरोबर आहे? पण त्याच्या अगोदर असं आहे ज्ञानेश्वर महाराज, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवी। एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो। आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होत असं त्याचा अर्थ आहे ना। आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असं त्याचा अर्थ आहे। आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा झालेली नव्हती असं त्याचा अर्थ आहे। एक गोष्ट पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो। तुम्हाला कळलं असं आता सांगतो मी। नवरा बायकोचं भांडण झालं की बायकोला नवरा बराच वेळ बोलतो, बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता आता बाद झालं, मी शे म्हणून बरशे। बरोबर आहे ना? मी म्हणून बरे नाही ते कधी पळून गेली असती। सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरे नाही ते कधी पळून गेली असती, मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे। आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा। तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या, शेंडी दाबूनच घरी यायचे। किती सुंदर पखवाज वाजून जावं आणि घरी गेल्यावर बायकोल म्हणावा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं हवाच जाते माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही। बरं, ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते। शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बघा। हा, बायला का कौतुक आहे का महाराज? बायला कौतुक आहे? अहो नोबेल पुरस्कार मिळू द्या माणसाला, बायकोनं मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही। एकान बारीक कटिंग केली ज्ञानेश्वर महाराज
आणि बायकोला कौतुकान म्हणे का ग आजी कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चेपी करून यायची ना मग बाळा त्यातली दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज सांगा. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही बरं का. नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखम असती विरक्तस्य मनिरेकांत जीवना. इंद्राला जरी जाऊन विचारलं चिंता आहे का तो आहेच सांगेल. आणि देवेंद्राला जरी विचारलं चिंता आहे का आता आहेच सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी आहे. अहो सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात? काही पोट भरण्यासाठी पळतात, काही पोट कमी करण्यासाठी पळतात. मग कुणाला पोट भरण्याची चिंता आहे, कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता आहे ना. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बोलत चला बरं का. जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोला मी बाकी, तुम्ही फक्त चिंता म्हणा मी बाकीचं बोलतो. हा जेवायला मिळेल का नाही. तुम्ही जोरात बोलत नाही बी चिंताचे. हा जोरात बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता. बसायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुमच्याबद्दल माही तक्रार नाही तुम्ही सोडू नका. हा टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता. अहो चांगल्या शाळेत टाकणं पोराला कुणाचं काम आहे बापाचं. आणि अभ्यास करणं मास्तरचं. बरोबर ना. बरोबर आहे ना. चांगल्या शाळेत टाकणं वडिलाचं काम आहे. पण अभ्यास पोराने केला पाहिजे ना. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलो होतं प्रताप दादा. आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे. तिकडे वर्गात जाऊन बस. ते म्हणे वर्गात बसल्यावर काय होईल. अरे म्हणले ते विषय शिकवायले सर ते समजल ना तुला. समजून काय करायचं म्हणे. अरे समजल्यावर अभ्यासाला सोपं जाईल. अभ्यास झाल्यावर पुन्हा काय. अरे अभ्यास झाल्यावर मार्क चांगले पडतील. चांगल्या मार्काचं काय करायचं म्हणे. अरे चांगल्या मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणे. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मग नंतर काय चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली डिग्री मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागली म्हणे. नोकरी मग पुन्हा काय सांगा. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. आले म्हणे पैसे मग त्याचं काय करायचं सांगा. पैसे आल्यावर बंगला बांधता येईल गाडी घेता येईल म्हणे. बांधला बंगला घेतली गाडी पुन्हा काय. मास्तर म्हणले बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करतोय म्हणे. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. टेन्शन लेस तणाव मुक्त जीवन जगावं. एक बाप सनई वाजवायचा. त्याला वाटलं आपलं पोरग सनई वादक हो. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. पोरग म्हणे नाही शिकणार. बाप म्हणे कसा नाही शिकत. पोरग म्हणे नाही शिकत. बापान खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर गुडघा दिला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिक्षण का नाही म्हणे. पोरग म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं वाजणार कशी. चला बोला. अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगले मार्क पडतील का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही चिंता. तिथं मार्क पडतील का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. डिग्री मिळाली नोकरी मिळेल का नाही चिंता. नोकरी मिळाली आता पुन्हा एक चिंता कोणती छोकरी. पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे ना. पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे. आमच्या गावातला एक नवरदेव मुलगी बघून आला. आम्ही कीर्तनाला गेलो. त्याला म्हणलं आला का मुलगी बघून. हो म्हणे महाराज. म्हणलं आली का पसंत. म्हणे पसंत वर्ष झाली कोणती बी होच म्हणायलो मिळच बसरा म्हणे. पोरीच राहिल्या नाही. बरोबर आहे का नाही. मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झालं मुलगी मिळाली. मग लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं ही सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम पुन्हा हार आणाय जाऊ कुठं मी आता सांग. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते. सांगतो ना तुम्हाला ऐका. मेल्यावर जर चिंता नसते नामदार साहेब तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. महाराज म्हणले डॉक्टरांना दिलेल्या बिलाची चिंता करू नका.
चिंता करायची असेल तर कोणती करा. काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा करा समाधान उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा करा समाधान काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण असे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा झुरत असे पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे दयासी देव कृपा करील मज काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेची ना तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा तो देव भेटत नाही याची चिंता आहे. नींद नाये रे चैन नाये रे जीवन सारा बीता जाए शाम नाये रे. नींद नाये रे चैन नाये रे जीवन सारा बीता जाए शाम नाये रे. नींद नाये रे झोप येत नाही चैनही पडत नाही का. एक एक जीवनातला दिवस कमी होतो पण अजून देवाचं दर्शन झालं नाही याची चिंता आहे. पण महाराज म्हणले ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. बरोबर आहे ना. ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशामुळं संत दर्शनी हारा संत दर्शनामुळे हा लाभ आमच्या जीवनामध्ये झाला. संत भेटल्याशिवाय देव भेटत का. म्हणून म्हणतात तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता
भेटी तो देव भेटत नाही याची चिंता पण राहिली नाही. संत दर्शनी हा लाभ कशामुळं? संताच्या दर्शनामुळं तो आम्हाला भेटला. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते, संताविन प्राप्ती ऐसे वेद देती. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है हो. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना छान. महाराज भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग काय? संत संगत. म्हणून महाराज म्हणले अवघी चिंता वारली पण कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवा भजन म्हणा. जय बालाजी मित्र मंडळ, जय बालाजी मित्र मंडळ महाराजांना हार घालतील. भवानी मित्र मंडळ महाराजांना हार घालतील. माऊली प्रतिष्ठान महाराजांना श्रीफळ आणि शाल भेट देतील. बाळदी खुद्र कारची पंढरी मित्र मंडळ महाराजांना गिफ्ट देतील. संत सावता भजनी मंडळ महाराजांना हार घालतील. बाळदी खुर्द संत सावता भजनी मंडळ शिवजे प्रतिष्ठान महाराजांना ट्रॉफी देतील. हिंदू गर्जना मित्र मंडळ हिंदू गर्जना महाराजांना हार घालतील. कृपया उठा उठा पटकन उठायचंय. मित्रमंडळ या ज्या मित्रमंडळांचं नाव घेतलं त्यांचे सदस्यांनी लवकर हनुमान मंदिर परिसर महात्मा फुले ग्रुप महाराजांना हार घालतील. लवकर